आता तुम्हाला बसेस नाही, एसटी नाही, जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीने जावं लागेल. म्हणलं काका मला ते पण माहित नाही प्रायव्हेट गाडी कुठे लागते म्हणून. एवढा भारी माणूस होता का, मला घेतलं म्हणे चला म्हणे महाराज मी सोडतो तुम्हाला. आता जिथं प्रायव्हेट गाड्या लागत होत्या तिथं मला सोडलं. तिथं सोडल्याच्या नंतर त्या प्रायव्हेट गाडीवाल्याजवळ आणलं. मी प्रायव्हेट गाडीवाल्याला म्हणलं दादा गाडी तुझी कुठे जाते, म्हणलं भडगाव. म्हणलं दादा कधी निघायची गाडी, म्हणे महाराज तिथला टाइमला घेते काय सांगताय, आणि पण गाडी भडगाव जाईन एवढं करतो. म्हणतो भाऊ तुला कितला सीट आहे लागवशत गाडी, म्हणे 15. म्हणतो मी कितवा आहे, म्हणे पहिला. हो म्हणा या गाडी करून बरोबर, म्हणजे मी देवले नव्हतो देवा या गाडी भरू दे रे लवकर. आता गाडी भरते म्हणजे मी पहिला होतो, अजून 14 ते 15 सीट त्याला पाहिजे होती, लोक पाहिजे होती. मग मी म्हणलं आता गाडीमध्ये एवढ्या गर्मीमध्ये बसण्यापेक्षा मी काय केलं, समोरच दुकान होती, दुकानच्या त्या ओट्यावर जागा होती, मस्त बांधलेला होता ओटासारखा, त्याच्यावर बसलो. पण ते मास्क वगैरे बांधलेलं असंच, आणि 5 सव्वा 5 झालेले होते. आता नेमका मी ते तोंड वगैरे बांधून बसलेला, कॉलेजचे पोरं आले वर. कॉलेज ना पोरे होणार त्याशी ते का म्हणत तोंड बिन बांधेल, एक नाही ध्यान पण तो दुसरा सांगे हो दगड पोर काय पाहिजे अरे काय हो काय गडबडी इज्जत राहणार हो काका. मला सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा, तुमले ते कर्म मी 2-3 किस्सा सांगितला. पहिले बधी पैसे आधी ना मार्केट नाही ते ताण मी ठीक आहे, नाही ते बऱ्याच ठिकाणी म्हणे पॉझिटिव्ह आहे म्हणा, या पालेबिले वाढेल पहिलेच राहणार असं शे. एसटी मग बसेल तू ये काय जेवणी म्हणत तोडतोय, मास्क कंटिन्यू होतात नाही का, म्हणून मास्क लायला होता. बॅग केलं होती, बॅग ना बाजू मग मी बसेल होतो, ड्रायव्हर ना मागला सीट आहे, पहिल्याच सीट ज्याला म्हणतात आपण. एक मत आई म्हणे 55-60 वर्ष तरी बिचारी, मला 2 बिन बांधले कुठे या बिया म्हातारी काय काय म्हणे, म्हातारी म्हणे दिदी आहे बॅग घुसलेली बिन बांधले. असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी. शाळेत गावकडे मला पुरं कीर्तन होईल, इतका लोक खुश, काय कीर्तन करू महाराज, काय कीर्तन करू महाराज. आणि मात्र सवय अशी गरमी होती ना, फेटा लगेच सोडली होती, आणि ते समोक्या करण्या फेटा गुन्हा चालवाय ना, लोके पुढे चालवा ना, त्याच ना मागे आम्ही चालवाय 15-20 बाया चालवायच्या. एक मावशी म्हणे माय हो हो काय मस्त कीर्तन करू म्हणे. म्हणतो मावशी तू असं कर मन करता दाद्या की काय इज्जत देवा नाही, किती इज्जत देवा नाही. जसं आहे तसं शे त्याला काही लागले. त्या पोरांनी मला बघितलं, मी खानदेश आहे ना, कानादेश नाही म्हणायचे म्हणून जाडा मोठा सत्य राहत, आणि मला उभाटी लागला आवडत, लागत पडत नाही तो म्हणत लागत नाही. ते एका पोरानं माझ्याकडे बघितलं, पोरगीला सुंदर दिसायची म्हणजे. आता मी ऐकली ना ते, पण मी पहिले हिंमत सुटी जाय म्हणे, पण आता ते काय वाटत नाही मला, असा भेटत राहतो. 15 मिनिटं ते माझ्या आजूबाजूला फिरत होते, पोरगी समजीशी. मग 15 मिनिटाच्या नंतर मी ते उपकरण सोडलं, उपकरण सोडानंतर तेच ना ध्यान मागणं, ओ पोर नाही रे पोऱ्या घेऊन येतो, पोऱ्या आहे समजे की गुचूक राहायला पाहिजे ना. कठीण सुरुवात त्यासनी, काय हाव रास असा जी कसा असा हाव काय करत असेल का तू कपाशीन काड्या उपाडायला जा नाही. पण लोक असे नको त्या गोष्टीत मग भयान इंटरेस्ट. आता हा काय करत असेल हा प्रश्न. मी म्हणलं आपल्याला पण गाडी भरायला 1 तास लागत होता, अर्धा तास टाइमपास झाला, अजून अर्धा तास बाकी आहे गाडी भरायला नाही का. मी म्हणलं अजून यांना जरा वेळ करायचं. मग मी बसल्या बसल्या गाणं गुणगुणत होतो. हरी लगभग माझ्या रायाची, लगभग माझ्या रायाची, गडजे जोरी जायाची अन गाडी घुंगराची आली बोलल्या बायाची, गाडी घुंगराची आली बोलल्या बायाची.